ओके. डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग स्टुडंट्स तर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग डी-एस-सीची रजिस्ट्रेशन डेट्स कधीपासून स्टार्ट्स होणार आहेत, ते असं जर तुमच्या मनात डाऊट असेल, तर ते सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. ओके. सो मित्रांनो बघा, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या डेट्स सध्या तर कुठल्याही म्हणजे सर्क्युलर सध्या पब्लिश नाही झालेला आहे. बट फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचं जे आहे ना, आपण सी सेलवरती गेलो. सेल ओके. सी सेलवरती गेलो आणि इथं आपण ॲडमिशन सेक्शनवरती गेलो. इथे बघा, इथं कुठलाही सर्क्युलर आत्तापर्यंत काय झालं पब्लिश झालेलं नाही, जे आपल्या डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगसाठी लागते. ओके. सो ओन्ली बी-ए आणि बी-टेक फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन आहे, ती ॲडमिशनची नोटीस फक्त इथं 2 तारखेला पब्लिश झालेली आहे. ओके. सो आता करंटली तर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनची जी काही सर्क्युलर आहे, ते पब्लिश झालेलं नाही. सो तुम्हाला सध्या तरी डायरेक्ट फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये जाऊन कुठलेही रजिस्ट्रेशन करायचं नाही, जर तुम्ही डिप्लोमा पास स्टुडंट असाल तर. ओके. मग सर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगची रजिस्ट्रेशन प्रोसेस ही कधीपासून स्टार्ट होईल? ओके. सो मित्रांनो, जी फर्स्ट इयर इंजिनिअरिंग आता बी-ई बी-टेक आहे ना, ओके. बी-ए एंड बी-टेक. बी-ई बी-टेक आहे ना, हे जो हा हा जो कोर्स आहे ना, हा कोर्स गेल्या वर्षी फर्स्ट इयर इंजिनिअरिंगसाठी ओके, फर्स्ट इयर इंजिनिअरिंगसाठी फर्स्ट इयर इंजिनिअरिंगसाठी ना, फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ही डेट्स 28 जूनला स्टार्ट झालेली आहे. 28 जूनला म्हणजे 4 दिवस अगोदर स्टार्ट झालेली आहे. यावर्षी ही जी डेट आहे, ही डेट 2 जुलैला स्टार्ट झाली आहे. ओके. 2 जुलैला 2 जुलैला ही डेट काय झाली आहे, स्टार्ट झालेली आहे रजिस्ट्रेशनची. ओके. 2 जुलै टू 12 जुलै. याच्या आतमध्ये फर्स्ट इयरच्या स्टुडंटसाठी काय करावं लागणार, रजिस्ट्रेशन करावं लागणार आपल्या सी-ई-टी सेलच्या वेबसाईटवरती जाऊन. ओके. मग सर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचं ॲडमिशन कधीपासून स्टार्ट होणार आहे किंवा डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगची रजिस्ट्रेशन डेट कधीपासून स्टार्ट होईल? ओके. सो डायरेक्ट डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचं ॲडमिशन आहे ना, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी आतापर्यंत कुठलाही ऑफिशियल सर्क्युलर सी-ई-टी सेलकडून आतापर्यंत पब्लिश झालेलं नाही. सो गेल्या वर्षी डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचं जे ॲडमिशन आहे ते जी रजिस्ट्रेशन डेट आहे ती 4 जुलैला काय झालेली स्टार्ट झालेली. ओके. 4 जुलैला स्टार्ट झालेली. सो ह्या वर्षी ही डेट कदाचित ओके. आपण प्रिडिक्ट करूया की 2-4 दिवसाचा डिले झालाय. सो आपली जी रजिस्ट्रेशन डेट आहे 8 जुलैपर्यंत लागू शकते. ओके. लागू शकते. ओके. म्हणजे ही डेट कशी ठरते माहिती आहे का? रजिस्ट्रेशनची डेट कशी ठरते माहिती आहे का? ओके. जोपर्यंत सगळ्या युनिव्हर्सिटीचा, आपल्या एम-एस-बी-टीचा जो काही रिव्हॅल्युएशनचा रिझल्ट आहे, तो सगळा रिझल्ट जोपर्यंत लागत नाही, तोपर्यंत आपल्याला ही रजिस्ट्रेशनची डेट बघायला मिळत नाही. ओके. सो सगळ्या युनिव्हर्सिटीचा जर रिझल्ट लागला, तर रजिस्ट्रेशन डेट चालू होणार. ओके. परत आपला जो आपण एम-एस-बी-टीचा आता रिझल्ट लागला, त्याची रिव्हॅल्युएशन प्रोसेस चालू आहे. ती रिव्हॅल्युएशन प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतरच आपला काय असणार, आपली रजिस्ट्रेशन डेट ही स्टार्ट होणार. ओके. सो सध्या तर जे आहे ना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी एम-एस-बी-टीने ती लिस्ट काढली आहे. त्याच्यामध्ये ती त्यांची ट्रेनिंग चालू आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. सो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे कॉलेज प्रॉपरली निवडण्यात आलेत. बघ प्रॉपरली निवडण्यात आलेत. सो आपल्याला ती आपली रजिस्ट्रेशनची डेट आहे ती लवकरात लवकर पब्लिश होण्याचे चान्सेस भरपूर आहेत. सो 10 तारीखच्या आतमध्ये किंवा 10च्या पुढे पण जाऊ शकते किंवा 10च्या आतमध्ये जास्त शक्यता आहे. 10च्या आतमध्ये आपल्याला आपली रजिस्ट्रेशन डेट आपल्याला भेटणार. ओके. सो 10 तारीखच्या आतमध्ये रजिस्ट्रेशन स्टार्ट होण्याची दाट शक्यता आहे. ओके. सो मित्रांनो, आणि जर तुम्ही कुठलेही डॉक्युमेंट जर काढले नसाल, तर महत्त्वाचं डॉक्युमेंट काय असतं माहिती आहे का? डिप्लोमा डी-एस-सी ॲडमिशनसाठी. डी-एस-सी ॲडमिशनसाठी डी-एस-सी ॲडमिशनसाठी महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे आपलं ओके. जर तुम्ही कास्टचे स्टुडंट असाल, ओके. जर तुम्ही कास्टचे स्टुडंट असाल, तर तुम्हाला लागतं व्हॅलिडिटी. ओके. व्हॅलिडिटी, कास्ट व्हॅलिडिटी हा लय महत्त्वाचा डॉक्युमेंट असतो मित्रांनो. ओके. तुमच्याकडे जर रिसिप्ट असेल, रिसिप्टवरती पण काम चालेल. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमिनल लागतं, परत तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागतं. ओके. इन्कम सर्टिफिकेट 1 इयरचं लागतं, परत 3 इयरचं लागतं. 3 इयरचं का लागतं? कारण की आपल्याला नॉन क्रिमिनल हे तुम्हाला माहिती असणार आहे, ह्या व्हिडिओमध्ये सांगायची गरज नाही. सो व्हिडिओ लेंथली होईल. ओके. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा आणि जेणेकरून तुम्हाला सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. ओके. आणि आपण कंप्लीट आता जेवढे महाराष्ट्रामध्ये टॉपचे कॉलेज आहे ना, ते टॉपच्या कॉलेजची एक लिस्ट आपण प्लेलिस्ट चालू करणार आहे. सो आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. ओके. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज.